कुठून आणला रे तू? भारी एकदम. याला शर्टच आवडलं वाटतं. अभी अभी सो आम्ही जसं काही विलावर आलो ना तर एकदम भारी विला आहे. मजा आली विलाला आणि व्ह्यू आणि वातावरण बघून ना खरं काही या सीझनचा एसके आणि बाबू विलामध्ये फिरतात आहे. हा स्टार्टिंगचा हॉल आहे. विला असा बांधलाय ना कन्फ्यूज आहे. आपणच कन्फ्यूज आहे. खालती वरती 3 फ्लोअरचा विला आहे आणि हा हॉल आहे. एक बेडरूम आहे. आम्ही तो बेडरूम घेतलेला आहे. तुम्हाला आमचा हो बाबू नाही सॉरी गरम वाला तुम्हाला दाखवतो. आणि हा या रूम मध्ये ना पहिला हे रूम घेतला एसके खालचाच म्हणजे वरतीचा गरज नाही. आणि स्विमिंग पूल आहे आणि तिकडे क्रिकेट खेळायला पण आहे. खूप मस्त आहे. आणि कसं वाटतं वाव आपण दोघं का फ्री दिसतोय. अरे यार काच फुट. हे गाईस गुड मॉर्निंग. कशा आहे तुम्ही सर्वजण? जय शिवराय जय महाराष्ट्र. वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल मिस्टर सँडी अँड मिसेस कोमल. मस्त सकाळी रेडी झालो आहे आणि तुम्हाला बोललेलोच आम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये का आम्ही कुठेतरी चाललो आहे. आणि आम्ही चाललो आहे. आम्ही फॅमिलीसोबत नाही चाललो आहे. आम्ही दोघं चाललो आहे आणि फ्रेंड सर्कल आहे पूर्ण. तर आम्ही एका ठिकाणी चाललो आहे आणि खूप मजा येणार आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ती जागा बघायला मिळेल आणि लक्झरियस प्लेस एकदम. तर लगेच आपण निघूया आणि बाबूला पण आम्हाला रेडी करायचं आहे. तर पटकन बाबू झोपलेलाच त्याला झोपले तसंच आम्ही घेणार आहे गाडीमध्ये आणि लगेच आम्ही निघणार आहे. तर प्लेस काय तुम्हाला थोडंच म्हणजे ब्लॉगच्या एंडपर्यंत समजून जाईल. ब्लॉग पूर्ण बघा. तुम्हाला पण फिरायला जायचं असेल तर तुम्हाला मस्त आम्ही त्यांची तिकडे जाऊन पण आपण तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. चला मग आता निघूया. टाईम झाला आहे. पटापट मित्र लोक वाट बघते. सर्व उभे आहे. तर गाडी काढू आणि सर्वांना घ्यायला जाऊया. तर मी त्यासाठी मला हेअरस्टाईल करायची होती. सो मी कर्लर ऑर्डर केलं होतं अगारोचं. सो हे रोटेटिंग हेअर कर्लर ऑर्डर केलेलं खूप छान आहे. तर PTC हिटिंग येते. टेम्परेचर सेटिंगसुद्धा आहे आणि फास्ट हिटअपसुद्धा आहे. नंतर 365 पॉवर कॉर्ड आहे आणि नंतर कूल टचअप बटन आहे. सो बघूया आता कसं येतं यूज होतं आणि कशी. हे 2 इयर्सचं वॉरंटी कार्ड आणि हे अगारोचं मॅन्युअल कार्ड असेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रॉपर इन्फॉर्मेशनसुद्धा मिळेल कसं यूज करायचं. आपली गाईज हे यूज कसं करायचं. फर्स्ट तुम्हाला स्विच ऑन करायचं इकडे वायर लावून. नेक्स्ट तुम्हाला इकडे पॉवरचे बटन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये इकडे तुम्ही पॉवर ऑन केल्यानंतर तुम्हाला इथे टेम्परेचर सेटिंग्स आहे. इकडे 230पर्यंत तुम्हाला टेम्परेचर सेटिंग मिळते. तर तुम्हाला हवी ती तुम्ही सेट करू शकता आणि इथून चेंज करू शकता. तर मी 200 सेट केली आहे. आणि नंतर ही तुम्हाला रोटेटिंग आहे. सर याचं मेन फीचर तर हेच आहे की हे रोटेट होतं. म्हणजे माझ्याकडे आधी करलं होतं पण तेवढं रोटेट नाही व्हायचं आणि असं हाताने करायला जमत नव्हतं. प्रॉपर होत नव्हते. सो एकदम बेस्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला रोटेटिंग मिळते आणि तुम्हाला जस्ट इथे तुमचे हेअर्स असे ॲडजस्ट करून हे तुम्हाला स्टार्टचं बटन आहे. तुम्ही स्टार्ट केलं नाही तर ॲटोमॅटिक तुमचे हेअर्स रोटेटिंग होतात. आणि तुम्हाला हवी होते ते स्टॉप करून बॅकचं बटन असेल ना तुम्हाला परत बॅक करायचं ऑप्शन. आणि फर्स्ट ट्रायमध्येच बनवायचे एकदम मेसी वाटतं ते छान वाटतं ते. तर आता पूर्ण मी पटापट करून घेते आणि रेडी होते. आता बाबू करते आणि तोपर्यंत तुम्हाला जर ही मशीन आवडली असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. नक्कीच तुम्ही जाऊन ऑर्डर करू शकता. फायनली इथे अंकुश आणि नितीन आलाय. आम्ही पेट्रोल टाकायला गेलतो तेव्हाच नितीनला उलटीसारखं व्हायला लागला. उलटी व्हायला आता स्टार्ट झाली. टेन्शन झालं. गोईल इथं उलट्याची गाईस. आणि एसके आणि बाबूला एकदा ते लिफ्टमधलं बघतात फर्स्ट फ्लोअर. ते येईलच लगेच खालते आणि ते आल्यावर ना मग त्यांना आपण गाडीत बसूया. सामान ॲडजस्ट करूया. गाडी धुवायची ते नाही धुवू शकलो. आय एम सॉरी. पण जाऊन नाही तशा एक्सप्रेसला तर मागणारच आहे बाहेरून. पण गाडी आतून चकाचक ठेवली ना तर चांगलं असतं. फायनली शेर आ गया. शेर गुड मॉर्निंग वाला है. रात का 2 बजे से है. भरलं पेट्रोल. हाँ सर भरला. चला बड़ा बसा चला. का हो बाबूचा छोटा भाऊ अंकुश बघ तू गेला बघ येता येतो का. पहिले CNG टाकून घेऊया. संकेतचा पोरगा बाबू हा ना गाड्याच आवडतात. टायर बघत बसतात आणि मोबाईल असे बघतात ना पकडायला जातात. बाबूचा छोटा भाऊ बघितला ना काही तुम्ही. आपण गेलतो प्रोग्राम पण केलता. हात मिला बेटा. फर्स्ट मिनिट बघायचा.
ये देखो बघते कोण आहे बाबू? त्याचं वेगळं दुःख आहे सध्या. पप्पी घे सरच पप्पी घे. पप्पी घे. तू चेक करतोय क्या चल रहा है? कुठून आणला रे तू? भारी एकदम. याला शर्टच आवडलं वाटतं. अभी अभी तुला स्वराजच गुंडा दिसतो. खरा गुंडा आहे आणतोय. नाही घाबरतो लगेच. डोळ्यात नको. कॅमेरा समजला कॅमेऱ्यात घाबरला ना बाबू तू? काय आलं? आम्ही नाश्त्याला मागवले. मी डोसा सरांनी मिसळ मागवले. आमच्याकडे 3 बाबू छोटे छोटे. 1 मन मोठा आहे, 1 मन छोटा आहे आणि 2 मन छोटा आहे. 4 आहे. 4 बाबू आपल्याकडे. हा मोठा दादा सर्वात. What did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. लोणावळ्यामध्ये पोहोचलेलं आहे. त्यामध्ये आणि खूप भारी पण आपण शकत आपण थांबायचं नाही आहे. आपण वॉर्निंग आहे घरनं. धबधब्यावर नाही जायचं तुम्ही. बाकी तुम्ही विलाला जावा, एन्जॉय करा, रूम्सवर मजा करा. धबधब्याच्या जागेवर न पडलं. फक्त आपण बाहेर बघू शकतात काय फॉग पडला यार. मस्त. Life lessons come 1 in a dozen. The other 11 give something from nothing. I sit here looking for an answer. Maybe the biggest question was in the last chapter. पोहोचलेलो आहे मी विलावर आणि आता पाऊस पडतोय. गाडी आतमध्ये घेतली. गाडी लावू नाही शकत इकडे. का नाही लावू शकत? सो आम्ही जस्ट काय विलावर आलो ना तर एकदम भारी विला आहे. मजा आली विलाला. आणि व्ह्यू आणि वातावरण बघून ना खरं म्हणतो काही या सीझनचा जे वातावरण आलं की बाबूची पेंडी घेऊया. काय बाकी ते पूर्ण घेऊ पटापट सामान. एसके आणि बाबू विलामध्ये फिरतात. हा स्टार्टिंगचा हॉल आहे. विला असा बांधलाय ना कन्फ्यूज आहे. आपणच कन्फ्यूज आहे. खालती वरती 3 फ्लोअरचा विला आहे आणि हा हॉल आहे. 1 बेडरूम आहे. आम्ही तो बेडरूम घेतलेला आहे. तुम्हाला आमचा हो बाबू नाही सॉरी गरम वाला तुम्हाला दाखवतो. आणि हा या रूममध्ये ना पहिला हे रूम घेतला इसके खालचाच म्हणजे वरतीचा गरज नाही. आणि स्विमिंग पूल आहे आणि तिकडे क्रिकेट खेळायला पण आहे. खूप मस्त आहे. आणि कसं वाटतं वाव आपण दोघं का फ्री दिसतंय. अरे यार काच फुटलेले भेटले रूम. आय नो आम्हाला काच फुटलेली रूम ना जरा पण नाही आवडत. काच फुटलेली असते म्हणजे कसं होतं माहिती का चांगलं नसतं. पण ठीक आहे आपल्यासाठी. हां अरे बाबू कसं वाटतं तुला स्विमिंग पूल? बाबू तर मम्मीचे फोटो काढे बाबू. आम्ही आलो तर फायनली ऐसे रखते ना हाथ. काय हाँ इधर सो गाईज आता आम्ही पूल खेळायला घेतला. एक बारी आहे. हे हल्ला तर गेला का? हे कसा मारतो तू शॉट? हा हा चल आता चेतन दादाची बारी आहे. नंतर संकेतची बारी आहे. हा आता नितीनची बारी आहे. बघू कोण मारतो.
अरे नितीन हल्ला हल्ला हे हात की हा बनव ना तो बोला सारा ये माझी बारी राहुल तू खेळला मग अशी पकड नंबर वाईज आधीचे 5 घालवले आम्ही ए माझं चेतन किचन आहे हे पण हे गरम पाण्याचा पूल आहे गाईस ते गरम पाण्याचा पूल आहे वर्ण एवढा भारी व्ह्यू ना एक नंबर सर्व अख्खी विलास आहे म्हणजे सर्व विला आहे सर्व असे आता माहिती ना मला पण काय हाय यार नजारा लोणावळ्याचा विला आणि सर्वात भारी फॉग वरती येतो मगाशी होता आता गेलाय तर जरा पाऊस चालू झाला परत लय भारी 3rd फ्लोअरला आम्ही एकदम वरती टॉपला आलोय नितीन काय फिलिंग आहे आणि तिकडे बघा धबधबा पाणी पण आपल्या धबधब्याच्या जागी जायचं नाही रिक्स नाही व्हायची तिकडे फुकट गेलो वाहून गेलो कुणाला जिम्मेदारी नाही घ्यायची आपल्याला भरपूर सारी जिम्मेदारी आहे पोरांची बाळांची आईची घरची वडिलांची सर्वांची जिम्मेदारी आपल्यावरच आहे तर असं काही करायचं नाही आपल्याला आता मोठं झालं आपण छोटं होतं जायचो आता बंद केलं असं झालं मी जायला वाव धबधबा दिसत मला पूर्ण 101 विला आहे ओके भारी सर्व 3rd फ्लोअर अजून म्हणतात भरपूर हो मला सर्वात जास्त विला ना हा आवडला बघा हा काय खतरनाक आहे भारी एकदम भारी तसं ना बाबूला आता झोपायचं काम करतो पाण्यामध्ये बसलोय आणि इथे झोपूया बाबूला आणि नंतर झोपल्यावर थोडंसं लक्ष ठेवेल नितीन मग आपण थोडंसं स्विमिंग पूलमध्ये जाऊया स्विमिंग पूलला जाऊन मस्तपैकी फुल एन्जॉय करू स्विमिंग करूया आणि नंतर स्विमिंग पूलच्या अगोदर टायगर पॉईंटवर जायचं बोलले का मग टायगर पॉईंटवर जाऊन स्विमिंग पूलला रात्री जाऊया ना तर उद्या सकाळी पण जाऊ शकतो आपण तर पुन्हा रात्र आहे तर फुल एन्जॉयच करायचं आहे धमाल तर रूम कसा आहे मस्त विला आवडला आम्हाला पण खरं म्हणजे ह्या आम्ही ॲड नाही करायचं आम्हाला ज्या बजेटमध्ये भेटलं आहे ना त्या बजेटमध्ये तुम्हाला पण भेटेल ना तर म्हणजे सर्व आहे यात पूल आहे 3 फ्लोअरचा पहिली गोष्ट विला आहे करते पण इथे आणि रूम्स पण एवढे भारी आहेत ना स्पेशल आणि एवढा मोठा रूम आहे ना हा पाळणा ठेवून पण एवढी मोठी जागा आहे आणि वरती पण 3 बेडरूम आहेत जिकडे एक असं रूम आहे एक डबलवाला आहे म्हणजे आरामात 5 BHK म्हणजे 5 कपल्ससाठी एकदम बेस्ट आहे आणि प्लस पूल आहे थंड पाण्यासाठी आतमध्ये हॉट वॉटरसाठी पण आहे गरम पाण्यासाठी तर बाबूला मी फर्स्ट टाइम पूलमध्ये घेऊन बसणार आहे गरम पाण्याच्या बाबूचे मस्त टॉवेल घेऊन बसणार आहे आम्ही तर चला मग आता ब्लॉग कंटिन्यू बघा टायगर पॉईंटला जायचं आता हा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतोय पोचलेला आणि याच्या पुढचा ब्लॉग असेल त्याच्यामध्ये पूर्ण एन्जॉयमेंट असेल आमची जायपर्यंतची तर ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका